तसेच आमच्या मनीषा कदम मॅडम आपण यावं, माननीय दाने साहेब कोषाध्यक्ष ग्रामसेवक युनियन आपण यावं, त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष धनंजय साहेब आहेत, स्वप्नील सर महासंघाचे सचिव महोदय सचिव असेल सर्वांनी सायलेंट ठेवायचे आहे। या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला म्हणजे सुरुवात करायची आहे, त्या निमित्त MHZP को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। MHZP लॉन्ग लियो, MHZP लॉन्ग लियो, आवाज दो, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, आवाज दो। राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा, राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा, राज्य सरकारी जिल्हा परिषद कामगार कर्मचारी एकजुटीचा, राज्य सरकारी जिल्हा परिषद कामगार कर्मचारी एकजुटीचा, MHZP लॉन्ग लियो, MHZP लॉन्ग लियो। आपण जर फोनद्वारे फोन करून बोलून घेतलं तर लवकरात लवकर येतील। बाहेर प्रांगणामध्ये जे कोणी कार्यकर्ता प्रशिक्षणार्थी असेल तर सर्वांना विनंती आहे की आपण आत कॉम्रेड अशोकजी थूल साहेब तर ते आपल्या या ठिकाणी आता नाहीये, त्यांनी इहलोकाची यात्रा पार केलेली आहे। तर त्या कॉम्रेड अशोक थूल को लाल सलाम, लाल सलाम। कॉम्रेड अशोक थूल को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। साहेब जी पठाण सर कृपया आपणास नम्रतेने विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। त्यानंतर अनिल सूर्यवंशी साहेब राज्याध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष आणि ज्यांचं सदैव मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही हे कार्य पुढे चालू ठेवत आहोत असे आदरणीय NN ठाकूर साहेब कृपया आपणास नम्र विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। आणि आज या महासंघाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आपल्याला व्यासपीठावर जे मान्यवर महोदय लाभलेले आहे, खरोखर आजचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे सन्माननीय महोदयांचे विचार नियोजन चालू होतं, त्या निमित्ताने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनस्वी स्वागत करतो। आणि यानंतर मी उमेश चंद्र चिलबोले, राज्याध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे। यासाठी माझे सहकारी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस मुंबई शाखेचे श्री अविनाशजी दौंड, महासंघाचे सरचिटणीस संजयजी माळणकर, ग्रामसेवक युनियनचे राज्याचे अध्यक्ष संजयजी निकम साहेब आणि इतर सर्व सहकारी उपस्थित आहेत। अलीकडच्या काळामध्ये जे सरकारचं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं जे धोरण आहे ते पूर्णतः कर्मचारी हिताच्या विरुद्ध असं धोरण आहे। कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, श्रमिक, कामगार, कष्टकरी जो समाज आहे तो उपेक्षित समाज आहे, तो वंचित समाज आहे। तर या सगळ्या समाजातल्या घटकांवरती ज्या सरकारचं धोरण आहे ते पूर्णतः हिताविरुद्ध आहे।
कर्मचाऱ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांना NPS सुरू आहे, म्हणजे पेन्शनच द्यायची नाही असं जे सरकारचं जे धोरण आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 5-10 हजार रुपयावरती त्यांना पूर्ण त्यांचं शोषण सुरू आहे. आउटसोर्सिंग कंपन्या नेमायच्या आणि त्यांच्या माध्यमाने त्यांच्या नेमणुका करायच्या आणि शासनाकडून निघणारं जे पगार आहे त्याचा अर्धा पगार त्यांच्या वाट्यात घालायचं आणि अर्ध्या कंपन्यांनी लुटायचं. आज 30% पदं महाराष्ट्रात रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांचा कामाचा बोजा वाढतो आहे आणि पदं भरल्या जात नाहीत. तर अशा पद्धतीचे शैक्षणिक धोरण बदललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत सरकारच्या धोरणाविरुद्ध आमचा हा लढा पूर्ण देशभर सुरू आहे आणि यासाठी चळवळ संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर मागच्या काळात आम्ही संप केले. वारंवार सरकारच्याकडे जाऊन संप करावं लागतात, पण सामान्य मागण्यांच्या बाबतीत सरकार विचार करत नाही. आणि म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना चळवळीची काय गरज आहे, चळवळ कशी असली पाहिजे, केवळ कर्मचाऱ्यांच्या हिताचेच प्रश्न नाही तर समाजाचे प्रश्नसुद्धा हे कर्मचाऱ्यांच्या चळवळीचे प्रश्न आहे, संघटनांचे प्रश्न आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि यासाठी या आजच्या ह्या कार्यशाळेचं जे उद्दिष्ट आहे ते त्यासाठी आजची कार्यशाळा या ठिकाणी आहे. या कार्यशाळेला नर्सेस संघटनेच्या प्रतिनिधी आहेत, त्यांचे अध्यक्ष आहे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आहेत, लिपिक आहेत, त्यानंतर अभियंता आहे, आरोग्य कर्मचारी आहे. हे मोठ्या प्रमाणामध्ये हे ओपिनियन लीडर आहे आणि ही सगळी ओपिनियन लीडर यातून तयार करणं आणि त्यात कर्मचाऱ्यांच्या मनावरती आणि पदाधिकाऱ्यांच्या मनावर आपल्याला पुढच्या संघटनात्मक दृष्टीने पाऊल कसं असणार आहे, सरकारच्या धोरणाविरुद्ध आपण कसं लढणार आहोत, या संदर्भातलं इतिहास, वर्तमान आणि भविष्य यावरती आम्ही प्रकाश टाकणार आहोत आणि यातून एक नवीन पिढी घडवण्याचं ची सुरुवात या छत्रपती संभाजीनगरमधून सुरू होणार आहे. का छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कार्यशाळा आहे, अशाच कार्यशाळा राज्यभर सुरू ठेवणार आहे? त्याचा प्रारंभ आज झालेला आहे. पुढे आता ते नाशिक, त्याच्यानंतर पुणे, नागपूर आणि मग त्यातून पुढे जाऊन अजून जिल्हा स्तरावरती होतील. किती लोक येणार आहे असं? आजच्या याला साधारणतः 250 ते 300 लोक असतील. कुठून कुठून येणार? आज औरंगाबादमधून तर सगळ्या प्रवर्ग संघटना, राज्य सरकारी, जिल्हा परिषद आणि त्याच्या संलग्न असलेल्या संघटना आहेत. जालन्यावरून आलेल्या आहेत, धाराशिववरून आहेत, बीडवरून आहेत, परभणीवरून आलेले आहेत, नाशिकवरून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत आणि ही सगळी ओपिनियन लीडर्स आहेत. प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने सरकार नेमतं आहे, त्याच्या विरोधात काही तुमचं हे राहणार आहे का आंदोलन काही असं? आमचं आत्तापर्यंतचं जे धोरण आहे, सरकारने जे धोरण आणलं त्यावेळेला आम्ही जेवढेही संप केले सरकारच्या विरुद्ध, धोरणाविरुद्ध, त्यात आमची 2 नंबरची मागणी ही राहिली. पहिली मागणी जी असायची आमची की ती अंशदायी पेन्शन योजना रद्द करा आणि दुसरी मागणी आहे की कंत्राटीकरण रद्द करा. उमादेवी विरुद्ध कर्नाटक सरकार याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे की समान काम समान वेतन, प्रत्येकांना काम जर दिलं असेल तर त्यांना समान वेतन मिळालंच पाहिजे आणि त्यांना नियमित केलं पाहिजे. आज 15-15 वर्ष झाले BRCमध्ये काम करतात, ग्रॅज्युएट लोक आहेत, सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करतात, आरोग्य NRHMमध्ये काम करतात, ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात, संगणक परिचालक म्हणून काम करतात आणि वेल क्वालिफाईड लोक आहेत. 10,000 8,000च्या पुढे पगार देत नाही सरकार, 8-8 10-10 तास काम करून घेतं आणि त्याच्यामुळे आमची ही 2 नंबरची मागणी सदैव राहिलेली आहे की एकदा कंत्राटीकरण रद्द करा आणि मागच्या मार्गाने आउटसोर्सिंग पद्धतीने कंपन्या नेमायच्या आणि कंपन्यांनी मलिदा खायचं आणि त्यांचं शोषण करायचं. तर अशा पद्धतीच्या धोरणाला प्रचंड विरोध आहे, देशभर विरोध आहे आमचा. कार्यशाळेच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार? या कार्यशाळेतून आम्ही इतिहासामध्ये संघटना का निर्माण झाल्या, कशासाठी निर्माण झाल्या, त्यांचं प्राथमिकता काय होती त्यावेळेला, म्हणजे जीवन जगणंसुद्धा मुश्किल होतं. त्यावेळेला 16-16 तास काम करायची, रजा नव्हत्या, मेडिकल नव्हत्या, शैक्षणिक सुविधा नव्हत्या. त्या आपल्याला मिळवून घेण्यासाठी पूर्ण संघटनांनी जीव ओतून काम केलं. त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काम केलं. तो इतिहास आज त्यांच्यापुढे मांडला जाणार आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये सरकार आपल्याला कशा पद्धतीनं घुमजाव करतो, आपल्या कसा बुद्धिभेद करतो आणि या बुद्धिभेदातून आपल्याला विसंगत करून वेगवेगळ्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. हे आपल्याला हाणून पाडलं पाहिजे. एकजुटीचं आपलं प्रदर्शन घडलं तरच आपण एकजुटीतून आपण हे मिळवू शकतो. कारण आज आमचे प्रश्न मांडणारे
आज राज्यसभेत लोकसभेत नाहीत, विधानसभेत विधान परिषदेत नाही, आणि म्हणून आमची शक्ती संघटित जी करायची असेल ती आंदोलनातूनच रस्त्यावर येऊन करावी लागणार आहे. आणि त्यामुळे हा मंत्र आज आमच्या या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे. आणि भविष्यात जे भविष्य आहे तर ते भविष्य उज्ज्वलतेसाठी आम्हाला आमच्या संघटना अतिशय कणखरपणे बांधाव्या लागणार आहेत. यातून हा एकजुटीचा मंत्र यातून जाणार आहे. चालेल. मी अविनाश एकनाथ जाऊन, कार्यालयीन सचिव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, त्याचबरोबर सरचिटणीस बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय संघटनेचा मी नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे. मूळतः या राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची आहे ती आणि जिल्हा परिषद महासंघ असे मिळून आपली समन्वय समिती आहे. त्या समन्वय समितीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही संघटना आहेत. 17 लाख अशी कर्मचाऱ्यांची संख्या या राज्यामध्ये आहे. गेली 40-50 वर्ष सातत्याने लढा देऊन अनेक सेवा शर्तीमध्ये सुधारणा आणि वेतन भत्त्यांमध्ये लाभ या समन्वय समितीने मिळवून दिलेला आहे. आणि याचाच एक महत्त्वाचा अंग आणि भाग म्हणजे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ. हा महासंघ जवळजवळ 27 राज्यामध्ये आहे आणि त्याची सभासद संख्या 78 लक्ष आहे. धोरणात्मक प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा राज्य आणि देश पातळीवर देणं हे मूलतः या दोन्ही महासंघांचं काम आहे. या अखिल भारतीय महासंघाने आता आदेश दिल्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणच्या राज्य कर्मचाऱ्यांच्या, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करावे असं सांगितलं आहे. आणि त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या ठिकाणी होतो आहे. तो होत असताना आज या कार्यशाळेमध्ये प्रामुख्यानं अखिल भारतीय महासंघाने ज्या 7 प्रमुख मागण्या सांगितलेल्या आहेत त्या मागण्यांचं सुतोवाच होणार आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ताच या ठिकाणी जसं सांगितलं गेलं त्या पद्धतीने संघटनेची आवश्यकता काय आहे, त्याची स्थापना काय झाली, आज आपल्यासमोरचे कुठले प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आणि भविष्यातली पुढची वाटचाल यावरती सखोल मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय कामगार चळवळीचा इतिहास डॉक्टर D.L. कराड हे सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घेणार आहेत. मी स्वतः राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचा जो काही इतिहास आहे या राज्यातला सन 62 पासूनचा तो घेणार आहे. आणि चिलगुले सर जे आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या स्थापनेपासून आजतागायत घडलेल्या घडामोडी आहेत त्या करणार आहेत. आणि त्या जोडीनं या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस संजय महाळणकर हे अखिल भारतीय जो महासंघ आहे त्याच्या बाबतीतली माहिती जमलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना देणार आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाचं सुद्धा एक सत्र होणार आहे. अशा पद्धतीनं आजची ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. संघ छत्रपती संभाजीनगरच्या शाखेच्या वतीनं जिल्ह्यातील संपूर्ण प्रवर्ग संघटना आणि महासंघ मिळून आजचं हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कर्मचारी चळवळीचा इतिहास, त्याचप्रमाणे ताणतणाव व्यवस्थापन तसेच इतर समस्याचं निवारण या प्रशिक्षणामध्ये केलं जाणार आहे. कोणत्या फक्त संभाजीनगर जिल्ह्यातले लोक आले? संभाजीनगरचे पूर्ण कर्मचारी आहेत आणि बाहेरून प्रतिनिधी आलेले आहेत काही महासंघाचे, जे विभागाचे आहेत किंवा राज्याचे आहेत. सर, या निमित्ताने कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? या निमित्त कर्मचाऱ्यांना आवाहन केलं जातं की बा सर्वांनी कर्मचारी चळवळीत सहभागी झाले पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध लढलं गेलं पाहिजे. वारंवार शासन जे आपल्यावर काही गोष्टी लादल्या जातं त्याचं आता सरांनी सांगितलं 7 मागण्या, तर त्या 7 मागण्या कोणत्या त्याच्यावर चर्चा होणार आहे आज? 7 मागण्या त्या प्रामुख्यानं कंत्राटीकरण रद्द करणे, त्याच्यानंतर NPS रद्द करणे आणि रिक्त जागा भरणे, असे कर्मचाऱ्याचे संलग्न जे असेल त्या अशा विविध चर्चा आपण करणार. चालेल.